नमस्कार मित्रांनो, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, राज्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे किंवा काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा झालेला सुद्धा आहे। 75,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा झालेले आहेत। अधिकृत सोशल मीडियाच्या हँडलवरती धनंजय मुंडे यांनी प्रसिद्ध केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी जाहीर केलेले आहेत की या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता नेमका कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा झालेले आहेत ते सविस्तरपणे जाणून घेऊया। तर मित्रांनो, बीडमधील किसान क्रेडिट कार्ड डिजिटलायझेशन जनसमर्थ प्रकल्पाच्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या हस्ते व धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ई शुभारंभ करण्यात आला। यावेळी शेतकऱ्यांना 1,60,000 रुपयांपर्यंत कर्जाची मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री यांच्याकडून करण्यात आलेली आहे। प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या जनसमर्थ प्रणालीमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडून आलेली आहे आणि या आर्थिक क्रांतीमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुद्धा उंचावलेले आहेत। किसान क्रेडिट कार्ड डिजिटलायझेशनच्या जनसंपर्क प्रकल्पासाठी देशात 2 जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती। त्यापैकी एक आपला बीड जिल्हा होता। त्यानंतर महसूल, कृषी व अन्य विभागांनी एकत्र घेऊन केल्या गेलेल्या काही दिवसात 4,75,000 शेतकऱ्यांची नोंदणी करून कन्फर्म आयडी तयार केले होते। याकरिता स्वतंत्र 2 ॲपची निर्मिती सुद्धा करण्यात आली होती। बीड जिल्ह्यांची कामगिरी यामध्ये सर्वोच्च राहिल्याबद्दल जिल्हा प्रशासनाने त्यांचे कौतुक सुद्धा केलेले आहेत। फार्मर्स आयडीमुळे शेतकऱ्यांना कर्ज उपलब्धतेची कामाची सुलभता येणार असून बँकेत माराव्याच्या चक्रा व कागदपत्रांची जुळवणी हे काम देखील अधिक सोपे होणार आहे किंवा त्यांना वेळ खूप कमी लागणार आहे। कर्जासह शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकत्र मिळावा यासाठी जनसमर्थ अत्यंत उपयुक्त ठरणार आहे असे या सभेमध्ये किंवा या बैठकीमध्ये सांगण्यात आले। आजच्या कार्यक्रमात बीड जिल्ह्यातील 22 शेतकऱ्यांच्या खात्यात किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून थेट कर्जाची रक्कम एका क्लिकवरती जमा झाली आहे असे धनंजय मुंडे यांनी त्या ठिकाणी सांगितलेले आहेत। मित्रांनो, अशा पद्धतीने बीड जिल्ह्यातील किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून जनसमर्थ प्रकल्पाच्या नावाने त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट पैसे जमा झालेले आहेत। तर नक्कीच संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांच्या किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये किसान क्रेडिट कार्डचे पैसे जमा होण्यास काही दिवसानंतर सुरुवात होण्याची बातमी त्या ठिकाणी आलेली आहे। तर मित्रांनो, सविस्तर माहिती या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे। कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळालेत, कशा पद्धतीने मिळालेत हे संपूर्ण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेले आहेत। मित्रांनो, सदर व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेअर करण्यास सहकार्य करा। त्यासाठी धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।